Hello everyone. Today discuss about the cryptocardiogram in children's. Okay, pediatric health nursing मध्ये आपल्याला किंवा चाइल्ड हेल्थ नर्सिंग मध्ये आपल्याला क्रिप्टोकार्डिझम म्हणजे की जेनेटल युरिनरी सिस्टीम मध्ये डिफेक्टेड सिस्टीम आपण त्याला बोलू शकतो. हा डिसीज कंडिशन आहे क्रिप्टोकार्डिझम. ओके, क्रिप्टोकार्डिझम इट इज फर्स्ट आपण बघणार त्याचे इंट्रोडक्शन ऑफ क्रिप्टोकार्डिझम म्हणजे काय. ओके, बेसिकली शॉर्ट टॉपिक आहे, एकदम शॉर्ट डिसीज कंडिशन आहे, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करणार आहेत. Cryptocardism is derived from the Greek word meaning that the crypto means hidden and orchids means testes. ओके, जे हिडन टेस्टीज असतात, ओके, जे टेस्टीज आहे ते हिडन आहे, ओके, आपल्याला प्रॉपरली दिसणार नाही, ओके, त्याला आपण क्रिप्टोकार्डिझम असं बोलू शकतो. इट इज द मोस्ट कॉमन बर्थ डिफेक्ट दॅट द मेल, ओके, जेनेटल, जे मेलमध्ये जे जेनेटल ऑर्गन आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त मोस्ट इफेक्टेड जर का आपण बघितलं आतापर्यंत तर क्रिप्टोकार्डिझम आहे. हा हिडन असतो, ओके, जे पण आपले टेस्टिस असतात त्या टेस्टिसमध्ये हा हिडन असतो. ओके, हिडन टेस्टिस आपण त्याला बोलू शकतो. त्याचं नाव आपण बघायला गेलं तर क्रिप्टोकार्डिझम आहे. ओके, अबाउट 3% ऑफ फुल टर्म अँड 30% ऑफ प्री टर्म इन्फंट बॉयज आर बॉर्न विथ द लिस्ट ऑफ वन अनडिसेंडेड टेस्टिस. ओके, अनडिसेंडेड टेस्टिस आपण सुद्धा याला बोलू शकतो. 3% ऑफ फुल टर्म बेबी असू शकतात, डायग्नोज करतात, ओके, अनडिसेंडेड टेस्टिस, आणि 30% ऑफ प्री मॅच्युअर बेबी इन्फंट काय करतात, अनडिसेंडेड टेस्टिसमध्ये डायग्नोज होतात. ओके, however, about 80% of cryptocardiogram testes descended by the first year of the life. Okay, the maturity with the 3 months. Okay, however, 80% of cryptocardiogram testes हे जे आहे, ओके, फर्स्ट इयरला आपल्याला जास्त विजुलाइज होतात, ओके, त्यांच्या फर्स्ट इयर ऑफ लाईफमध्ये. ओके, डेफिनेशन आपण जर का बघितलं क्रिप्टोकार्डिझमची, इट इज अ फेल्युअर ऑफ वन ऑर बोथ टेस्टिस टू रीच द नॉर्मल पोझिशन इन द स्क्रॉटल सॅक throughout the inguinal canal. Okay, cryptocardiogram it is the absence of one or both testes in the scrotum. Okay, त्या ठिकाणी अनडिसेंडेड टेस्टिस सुद्धा आपण त्याला बोलू शकतो किंवा हिडन टेस्टिस, जे आपण पोझिशन नॉर्मल पोझिशनमध्ये आपल्याला बघायला भेटतात टेस्टिस त्या इरेग्युलर फॉर्ममध्ये असतात किंवा स्क्रॉटल सॅकमध्ये त्या ठिकाणी हाईड केलेले जातात, त्याला आपण क्रिप्टोकार्डिझम असं बोलू शकतो. किंवा एक किंवा दोन्ही सुद्धा किंवा फर्स्ट कधी कधी एक सुद्धा ऑप्शन्स असणार स्क्रॉटममध्ये किंवा दोन्ही सुद्धा स्क्रॉटममध्ये ऑप्शन असतात, त्याला आपण क्रिप्टोकार्डिझम असं बोलतो. ओके, या ठिकाणी तुम्ही इमेज बघू शकता. ॲबडोमिनल रिजन कुठे, इंग्वायनल रिजन कुठे, ओके, त्यानंतर प्रिस्क्रॉटल, प्रीप्युबिक आणि इंग्वायनल कॅनल किंवा नॉर्मल पोझिशन ऑफ टेस्टिस या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके, फर्स्ट इमेजमध्ये आपण बघणार आहोत प्रिस्क्रॉटल प्रीप्युबो म्हणजे, ओके, त्या ठिकाणी वन अनहाईड टेस्टिस त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. ओके, त्यानंतर आपण जर का बघितलं नॉर्मल असेल हाईड स्क्रॉटलमध्ये आपण 44% बघायला भेटतं आपल्याला सब. त्यानंतर ॲबडोमिनलमध्ये 10% बघायला भेटतात. इंट्रा कॅन्युलरमध्ये 20% आपल्याला बघायला भेटतो. हाय स्क्रॉटलमध्ये 44%. ओके, सुपरफिशियलमध्ये आपल्याला 26%. ओके, या ठिकाणी आपल्याला अनडिसेंडेड और माल फॉर्मेशन ऑफ टेस्टिस त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. ओके, तर ही इमेज आहे, दोन इमेज, या ठिकाणी तुम्ही डिफरन्स बिटवीन बघू शकता दोघांमध्ये. क्रिप्टोकार्डिझमचं मिनिंग काय आहे. ओके, टाइप्स ऑफ क्रिप्टोकार्डिझम आपण त्या ठिकाणी बघू. रिट्रॅक्टाईल और स्प्युडो क्रिप्टोकार्डिझम आपण त्याला फर्स्ट असं बोलू शकतो, पाल्पेबल पण बोलू शकतो. ओके, रेट्रॅक्टाईल म्हणजे काय बघू शकतो. रेट्रॅक्टाईल टेस्टिस आर डिसेंड इन टू द स्क्रॉटम बट पुल बॅक इन टू द इंगोनल कॅनल बिकॉज ऑफ अ हायपर ॲक्टिव्ह क्रेमास्टेरिक रिफ्लेक्सेस. ओके, जे पण रिट्रॅक्टाईल आणि स्प्युडो रिट्रॅक्टाईल म्हणजे आपण बघू शकतो जे की पुल आउट होतात. ओके, जे स्क्रोटम आहे ते पुल अप होतात बॅक साईडला. ओके, कारण की इंग्वायनल कॅनल जे आहे त्याच्यामध्ये ते हायपर ॲक्टिव्ह रिफ्लेक्सेस फॉर्म करतात. ओके, जे बॅक साईडला जातात ॲटोमॅटिकली किंवा जे आपण त्या ठिकाणी त्यांना बॅक साईडला सुद्धा रिट्रॅक्ट करू शकतो. रिझन काय, त्याच्यामध्ये जे हायपर ॲक्टिव्हिटी रिफ्लेक्सेस असतात त्या ठिकाणी क्रीमॅस्टेरिकचे रिफ्लेक्सेस जे आहे, ओके, त्या ठिकाणी ते शो करतात. In this type of testes can be placed into the scrotum manually and stay there in a short period of time. ओके, ते मॅन्युअली कुठं प्लेस असतात त्यांचं स्क्रॉटममध्ये आणि ते सम टाईम पिरियडपर्यंतच त्या ठिकाणी थांबतात, नंतर ते डिसेंड होतात. ओके, अनडिसेंडेड किंवा डिसेंड त्या ठिकाणी होतात. पाल्पेबल जर का आपण बघितलं 80% ऑफ पाल्पेबल आपल्याला क्रिप्टोकार्डिझम बघायला भेटतो. इन दिस टाईप ऑल्सो कॉल्ड इज प्रीप्युबिक or inguinal. The testicles is located anywhere from just above the scrotum to high into the groin. ओके, जे पण ग्रोइन एरिया आहे, ओके,
किंवा याला प्री प्युबिक किंवा इंग्वायनल आपण टाईप बोलू शकतो. पालपट करून आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो डिसेंडेड किंवा हायडन टेस्टिस कुठं प्रेझेंट आहे. ओके, तर जास्त करून आपल्याला प्री प्युबिक किंवा इंग्वायनल रिजनमध्ये आपल्याला बघायला भेटतात पाल्पेबल. ओके, आपण त्याला असं नाव दिलेलं आहे. लोकेटेड कुठे आहे ते स्क्रॉटम टू द हाय ऑफ ग्रोइन एरियामध्ये. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो, आपण लास्ट इमेज बघितली होती. ओके, जे पण इंग्वायनल रिजन आहे. ओके, आणि इंग्वायनल कॅनलची रिजन आहे. ओके, स्पेस बिटवीन द ॲब्डोमेन आणि इंग्वायनल ते पाल्पेबलमध्ये आपल्याला बघायला भेटतं. ओके, नॉन पाल्पेबल 50% आहे. दिस मीन्स द टेस्टिकल्स इज द बॉय ॲब्डोमेन ऑर absent and not fell into the scrotum or इंग्वायनल कॅनल. ओके, जे पण इंग्वायनल रिजनमध्ये आहे. ओके, त्या ठिकाणी तो अब्सेंट असणार, नॉट फेल्ड असणार आहे. नॉन पाल्पेबल आपण त्याला बोलू शकतो, नॉट व्हिज्युअलाइज असू शकतो. ज्याला आपण पाल्पेट करणार त्या ठिकाणी तो अब्सेंट असणार. ओके, त्याला आपण नॉन पाल्पेबल बोलू शकतो. नॉन पाल्पेबल ओनली 15% प्रेझेंट असतो. एक्टोपिक म्हणजे काय 5%. इन दिस केस टेस्टिकल हॅज टेकन द रॉंग पॅथ अँड एंडेड इन अन अनयुज्युअल लोकेशन इन द ग्रोइन एरिया. ओके, जे ग्रोइन अनयुज्युअल एरिया असणार आहे. ओके, लोकेशनमध्ये त्याला आपण एक्टोपिक बोलतो, जे की टेस्टिकल हॅज रॉंग पाथ वेमध्ये असणार आहेत. ओके, ज्या ठिकाणी प्रेझेंट पाहिजे त्या ठिकाणी अनरेग्युलर रिजनमध्ये ते प्रेझेंट असणार. ओके, किंवा लोकेटेड रिजनमध्ये ते प्रॉपरली प्रेझेंट नसतात, आपण त्याला एक्टोपिक असं बोलतो. ते 5%मध्ये प्रेझेंट असतात. ओके, फर्स्टून आपण बघितलं रेक्ट्रॅक्टाईल, स्प्युडो रेक्ट्रॅक्टाईल पाल्पेबल असणार आहेत. त्यानंतर थर्ड वन आहे नॉन पाल्पेबल आणि फोर्थ वन आहे पाल्पेबल. हे डायग्राम आहे. हाय स्क्रोटल टेस्टिस कुठे कुठे आहे, पेरिनियल एक्टोपिक कुठे कुठे आहे, फिमोरल एक्टोपिक कुठे कुठे आहे, प्रीफेसिकल एक्टोपिक कुठे कुठे आहे, रेट्रोवेसिकल एक्टोपिक कुठे कुठे आहे, पेनाइल एक्टोपिक कुठे आहे, त्यानंतर रेक्टो टेस्टिक्युलस किंवा ग्लेडिंग टेस्टिकल्स कुठे कोणत्या रिजनमध्ये प्रेझेंट आहे, रेटॅनो टेस्टिकल्स ॲब्डोमिनल इंट्रा ॲब्डोमिनल टेस्टिस असेल. या ठिकाणी तुम्हाला इमेजमध्ये शो केलेले आहेत कोणत्या रिजनमध्ये काय बोलतात आणि कोणती क्रिप्टोकायडिझम त्याला नाव दिलेलं आहे. ओके, इटोलॉजिकल फॅक्टर्स आपण आयडेंटिफाय केलं तर द एक्झॅक्ट कॉज इज अननोन. ओके, अननोन कॉज आहे. समटाईम्स ऑफ जर का बघायला गेलं तर हा कॉज अननोन आहे, माहिती नाही, आपल्याला आयडेंटिफाय केलेलं नाही आतापर्यंत आपण. कॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक्स, समटाईम्स जेनेटिकल थेरपी जी असेल. ओके, किंवा आपण रेट्रोव्हायरल थेरपी किंवा समटाईम्स बेबी रिप्रोडक्टिव्ह किंवा फर्टिलिटी थेरपी घेत असेल मदर, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला क्रिप्टोकायडिझमची डिसीज कंडिशन ही बेबीमध्ये बघायला भेटते. मॅटर्नल हेल्थ असेल, डिपेंड ऑन मॅटर्नल हेल्थ पुअर असेल किंवा ओबेस पेशंट असेल, त्यामध्ये सुद्धा आपल्याला क्रिप्टोकायडिझम बघायला भेटतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स माइट डिस्टर्ब द हार्मोन. ओके, जे पण हार्मोनल चेंजेस असेल लाईक LH हार्मोन, एस्ट्रोजन हार्मोन, GH हार्मोन, दॅट टाईम ऑल्सो इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंटल फॅक्टर. फिजिकल चेंजेससुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतात. समटाईम्स फिजिकल चेंजेस जर का प्रेझेंट असेल तर किंवा ॲब्सेंट असेल त्या ठिकाणी आपल्याला इटोलॉजिकल फॅक्टर अफेक्ट करतो. नर्व ॲक्टिव्हिटी दॅट इन्फ्लुअन्स द डेव्हलपमेंट ऑफ द टेस्टिकल. जे पण टेस्टिकल्स आहे त्या ठिकाणी जे पण नर्व ॲक्टिव्हिटी जी ॲब्सेंट असणार किंवा इन्फ्लुअन्स करणार त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याला आपण क्रिप्टोकायडिझम असं बोलू शकतो. इम्पेअरमेंट ऑफ द हायपोथॅलॅमिक पिट्युटरी गोनाडल ॲक्सिस block the hormonal access to the stimulus testis to the descent, or the testis may be failed to the respond the stimuli due to the some inherent defect. Anatomical obstruction, there may be an obstruction in the pathway descend on their failure of intra-abdominal pressure to the rise. Hereditary or chromosomal abnormality, absence of one or more testicles, both absent. Short spermatids cord and artery mechanically prevented the descended. ॲक्टोपिक अटॅचमेंट ऑफ द टेस्टिस. ओके, सम इम्पेअरमेंट असणार त्या ठिकाणी हायपोथॅलॅमिक पिट्युटरी गोनाडोट्रॉपिकमध्ये. ओके, ब्लॉक करणार, ऑब्स्ट्रक्शन करणार त्या ठिकाणी जे पण ॲक्सेस आहे त्या ठिकाणी. ओके, किंवा समटाईम्स ऑफ टेस्टिकल जे हार्मोनेशन प्रेझेंट असतात त्या ठिकाणी ते ॲब्सेंट असणार. किंवा ॲनाटॉमिकल ऑब्स्ट्रक्शन आपण जर का बघितलं, ऑब्स्ट्रक्शन पाथवे असणार कोणामध्ये, ॲब्डोमिनल प्रेशर जे रेज होणार त्या ठिकाणी ॲफ्ट्रिकल किंवा ॲनाटॉमिकल ऑब्स्ट्रक्शन त्या ठिकाणी प्रेझेंट असणार. हेरिडेटरी किंवा क्रोमोसोमल ॲनॉमली जर का आपण बघितलं, ॲब्सेन्स ऑफ वन किंवा बोथ टेस्टिकल्स त्यामध्ये ॲब्सेंट असू शकतात. शॉर्ट टर्म पिरियड जर का बघितलं आपण स्पर्मॅटिक कॉर्डचा किंवा आर्टरीचा, त्या ठिकाणी सुद्धा प्रिव्हेंट करणार ते डिसेंडेट करण्यासाठी. एक्टोपिक अटॅचमेंट असेल ऑफ टेस्टिस त्या ठिकाणी सुद्धा ते कॉज करतात क्रिप्टोकायडिझममध्ये. ओके, रिस्क फॅक्टर कोणते कोणते आहेत, लो बर्थ वेट, समटाईम्स ऑफ बेबी विल बी लो बर्थ वेट, त्या ठिकाणी सुद्धा रिस्क फॅक्टर तो अफेक्ट करू शकतो. प्रीमॅच्युअर बर्थ असेल, ओके, अर्ली गेस्टेशन वीकच्या अगोदर जर का बर्थ झाला असेल त्याला आपण प्रीमॅच्युअर बर्थ असं बोलू शकतो.
फॅमिली हिस्ट्री ऑफ अनडिसेंडेड टेस्टिस और अदर प्रॉब्लेम ऑफ द नॅटल डेव्हलपमेंट. ओके, समटाईम्स जर का फिमेल किंवा फादरमध्ये जर का प्रेझेंट असेल फॅमिली हिस्ट्रीमध्ये तर त्या ठिकाणी सुद्धा बेबीमध्ये चान्सेस आहे होण्याचे. अल्कोहोल यूज बाय द मदर ड्युरिंग प्रेग्नन्सी. समटाईम जर का मदर प्रेग्नंट असेल आणि त्या ठिकाणी तिने अल्कोहोल कन्झम्पशन केलं असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनडिसेंडेड टेस्टेड किंवा क्रिप्टोकार्डिझनची डिसीज कंडिशन बघायला भेटते. सिगरेट स्मोकिंग बाय द मदर ऑर एक्सपोजर टू द सेकंड हँड स्मोक. ओके, समटाईम जर का मदर वर ऑल्सो स्मोक टू सिगरेट. ओके, कन्झम्पशन ऑफ टोबॅको त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला भेटतं क्रिप्टोकार्डिझन. ओबेसिटी इन द मदर. समटाईम मदर विल बी ओबेस असेल. ओबेस म्हणजे जर का ती प्रेग्नंट झाली असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनडिसेंडेड टेस्टेड बघायला भेटतो. डायबिटीस मदर असेल किंवा टाईप 1 डायबिटीस मदर असेल किंवा गेस्टेशन डायबिटीस मदर असेल, डिसीज कंडिशन असेल त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला क्रिप्टोकार्डिझम बघायला भेटतो. पॅरेंट्स एक्सपोजर टू द सम पेस्टिसाइड्स. ओके, काही पेस्टिसाइड असेल ओके त्यामध्ये एक्सपोज झाले, पेस्टिसाइडमध्ये एक्सपोज झाल्यामध्ये सुद्धा आपल्याला हा रिस्क फॅक्टर आपल्याला बघायला भेटतो क्रिप्टोकार्डिझममध्ये. ओके, पॅथोजेनेसिस जर का आपण बघितलं इट इज अ डिपेंड ऑन देअर 7 to 8 वीक ऑफ गेस्टेशन असेल किंवा 10 to 11 वीक्स ऑफ गेस्टेशन असेल. ओके, जे पण टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे प्रोड्यूस होण्याचे ते डिफरंटली डिफॉर्म होणार. ओके, किंवा मेसोनेफ्रिक जे हार्मोन आहे ओके त्या ठिकाणी डिडॅमस किंवा व्हास डिफरन्शिया किंवा सेमिनल व्हेसिकल्समध्ये इज्युक्युलॅटरल ट्रॅक्टमध्ये तो त्या ठिकाणी स्टिम्युलेट होणार. ओके, म्हणजे ॲट द एज ऑफ 32 to 30 वीक्स ऑफ गेस्टेशन असणार बेबीचं त्या ठिकाणी तो इंटरनल इंग्वानल रिंग काय करणार त्या ठिकाणी बिनाइन टू प्रोसेड ऑफ डिसेंट. ओके, डिसेंड करणार त्या ठिकाणी की टेस्टिकल्सला बिलो रिजनमध्ये. ओके, आफ्टर दॅट काय होणार जे इंग्वानल कॅनल आहे ओके इंग्वानल कॅनल काय गाईड करणार की टेस्टिस आणि स्क्रोटमला प्रॉपर पोझिशनिंग करणार. पण दॅट टाईम काय होणार डिफॉर्मिटी असल्यामुळे अनडिसेंडेड टेस्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. ओके, हे इमेज आहे ॲनाटॉमिकल इमेज तुम्ही बघू शकतात, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल इमेज. आफ्टर दॅट क्लिनिकल फीचर्स ऑफ क्रिप्टोकार्डिझन. अ नॉर्मल नॉन पाल्पेबल टेस्टिस विल बी अनेबल टू एक्झामिनेशन. त्या ठिकाणी आपल्याला एक्झामिनेशन नॉट प्रॉपरली फॉर्म होऊ शकतं. सिम्पटम्स विल बी क्रिप्टोकार्डिझन. ॲबडोमिनल पेन असेल ओके, टेस्टिक्युलर पेन्स असेल किंवा हाऊएवर इच चाइल्ड मे बी एक्सपिरियन्स ऑफ सिम्पटम्स ऑफ डिफरंटली. सिम्पटम्स ऑफ क्रिप्टोकार्डिझन मे बी रिझेम्बल फॉर अदर कंडिशन और मेडिकल प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो क्रिप्टोकार्डिझमचा ॲज पर मदर प्रॉब्लेम असेल किंवा चिल्ड्रन्स प्रॉब्लेम असेल. डायग्नोस्टिक मेजर आपल्याला त्या ठिकाणी कोणते करू शकतो. समटाईम्स USG एक्झामिनेशन असेल ओके, चेकअप असेल, अँटीनॅटल व्हिजिट असेल किंवा ॲज पर मदर कन्झम्पशन लेवल असेल. समटाईम्स मेबल मदर हिस्ट्री असेल ओके, मदर स्मोकिंग हिस्ट्री, मदर अल्कोहोल हिस्ट्री त्या ठिकाणी आपण डायग्नोस्टिक पर्पजसाठी आपण करू शकतो किंवा पाल्पेशन करू शकतो. ANC पाल्पेशन आपण त्या ठिकाणी किंवा ANC असेसमेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके, ॲज पर त्यांच्या एक्झामिनेशन. समटाईम बेबी विल बी बॉर्न ओके, बेबी डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा आपण फिजिकल एक्झामिनेशन त्या ठिकाणी करू शकतो आणि आयडेंटिफिकेशन करू शकतो क्रिप्टोकार्डिझमचं. फर्दर टेस्टेस कोणत्या आहेत अल्ट्रासोनोग्राफी नंतर स्कॅन, CT स्कॅन असेल, डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी त्या ठिकाणी आपण करू शकतो किंवा हार्मोनल असं आपण करू शकतो. युरिन आणि ब्लड टेस्ट त्या ठिकाणी आपण करू शकतो. ओके, क्रिप्टोकार्डिझममध्ये डायग्नोस्टिक टेस्ट आपण अल्ट्रासोनोग्राफी, CT स्कॅन, डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी, हार्मोनल असेल, प्रोजेस्टेरॉन असेल किंवा LH हार्मोन असेल ॲज पर त्यांच्या कॅटेगरीनुसार किंवा डिसीज कंडिशननुसार आपण त्या ठिकाणी लेवल अप चेक करणार. युरिनेशन आप चेक करणार आपण, युरिन pH किती आहे ओके, युरिनमध्ये कंटेंट काय आहे ओके. त्यानंतर ब्लड टेस्ट आपण त्या ठिकाणी फॉर्म करणार. मेडिकल मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी बघू शकतो. हार्मोनल इंजेक्शन आपण त्या ठिकाणी देऊ शकतो मदर्सला. BH HCG हार्मोन आपण टेस्टोस्टेरोन हार्मोन आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो ॲज पर त्यांच्या लॉंगेशन किंवा इम्प्रुव्हमेंटेशन ऑफ स्प्रोटममध्ये होण्यासाठी. ओके, एनलार्जमेंट ऑफ टेस्टिस त्या ठिकाणी करू शकतात. हार्मोन इंजेक्शन BHC किंवा HCG आपण हार्मोन त्या ठिकाणी किंवा टेस्टोस्टेरोन हार्मोन आपण त्या ठिकाणी इंजेक्शन प्रोव्हाइड करू शकतो. सर्जरी आपण कोणती प्रोव्हाइड करणार पर ऑर्कोपेक्सी मीन्स टेस्टिकल्स इनटू स्प्रोटम. दिस इज द मेन ट्रीटमेंट इफ देअर आर असोसिएटेड विथ herniatomy along with the orchodoplexy in indicated. ओके, कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकते त्यामध्ये. स्प्रोटम प्रोव्हाइड्स विल बी कलरफुल एन्व्हायरमेंट किंवा कूलर एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करू शकतो. टेस्टिकल डेव्हलप विथ द नॉर्मली दे नीड टू बी स्लाइटली कूलर दॅन द नॉर्मल बॉडी टेम्परेचर. ओके, नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा ते मोर दॅन कूलर बॉडी टेम्परेचर त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. अंटिल अ बॉय इयर्स इज 3 or 4 years old द टेस्टिकल्स कंटिन्यू टू अंडरगो द
चेंजेस इन अफेक्टेड हाऊ वेल दे आर फंक्शनेटेड. ओके, ते प्रॉपरली फंक्शनिंग करणार नाही, अनडिसेंडेड असणार, हिडन असणार. ओके, ॲट द एज ऑफ त्यांच्या 3 to 4 years ऑफ द एज. ओके, द कॉम्प्लिकेशन. ओके, अजून टेस्टिक्युलर कॅन्सरसुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो समटाईम्स ऑफ ॲडल्टहूड एजमध्ये. फर्टिलिटी प्रॉब्लेम असेल, ओके, स्पर्मॅटिक किंवा स्पर्म प्रोडक्शन रेट असेल, त्या ठिकाणी आपल्याला डिफिशियन्सी बघायला भेटू शकते, किंवा टॉर्शन रिजन आपल्याला टेस्टिक्युलरमध्ये बघायला भेटू शकतो. समटाईम्स ऑफ ट्रॉमासुद्धा त्यांच्यामध्ये होऊ शकतो, किंवा इंग्वानल हर्नियासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो इन क्रिप्टोकार्डिझम. ओके, नर्सिंग डायग्नोसिस विल बी फीवर रिलेटेड टू इन्फेक्शन, डेफिशिएंट फ्लूइड व्हॉल्यूम, त्यानंतर इम्पेअर युरिनरी एलिमिनेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ बॉडी इमेज रिलेटेड टू ॲप्रोप्रिएट ऑफ जेनेटल रिस्क, इन्फेक्शन असणार त्या ठिकाणी प्रेझेंट त्यांना रिस्क ऑफ डिफिशियंट फ्लूइड व्हॉल्यूम असू शकतं, किंवा ॲक्यूट पेन असू शकतं त्यांना सर्जरीसाठी. ओके, दिस वन द नर्सिंग डायग्नोसिस ऑफ क्रिप्टोकार्डिझम. आपण क्रिप्टोकार्डिझम म्हणून बघितलं, डेफिनेशन ऑफ क्रिप्टोकार्डिझम, टाइप्स ऑफ क्रिप्टोकार्डिझम. ओके, त्यानंतर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघितलं, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी आपण बघितलं. नंतर बघितलं आपण मॅनेजमेंटमध्ये 2 बघितलं, हार्मोनल इंजेक्शन आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, आणि सर्जरी करतो. ओके, 2 गोष्टी इम्पॉर्टंट ठेवा. या ठिकाणी आपला टॉपिक आजचा संपलेला आहे. ओके, टॉपिक आहे आपलं क्रिप्टोकार्डिझम. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.